एक महिला आपला सगळा संसार अगदी काटकसरीने चालवते. घरातली आर्थिक परिस्थिती किती बिकट असली तरीही ती घरातला सगळा खर्च करून वर पैसे वाचवते सुद्धा. घरातला खर्च, मुलांचा खर्च, इतकं सगळं करून असे कितीही प्रश्न असतील तरी ती अगदी सुरळीतरित्या पार पाडते. पण मला तरी ही तारेवरची कसरत इतकी सोपी नाही वाटत. तर ती सोपी करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत सुरेखा गव्हाणे मॅम. तर मी शिल्पा देसाई आजच्या मधुरांगणच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमच्याबद्दल थोडं सांगाल का सुरुवातीला? मी सुरेखा गव्हाणे, सानपाडा या विभागामध्ये मी राहते आणि मला खूप आवडतं असं महिलांविषयी बोलायला, महिलांना ॲक्टिव्ह बनवायला आणि नेहमी आनंदी राहायला आवडतं. तर तुम्ही काम काय करता म्हणजे महिलांसाठी? महिलांसाठी म्हणजे महिला ही सशक्त नारी, म्हणजे महिला कशातच कमी नाही आहे आणि महिला ही कमवतीच झाली पाहिजे आणि कमवती असणं फार गरजेचं आहे. तिचं स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचं जे अस्तित्व आहे, खरोखर कमवता असणं हे तिच्या अस्तित्वाचं एक लक्षणच म्हणावं लागेल. कारण जेव्हा ती कमवती असते तिला घरातही रिस्पेक्ट मिळतो, समाजातही रिस्पेक्ट मिळतो, कारण ती कोणाकडे हात पसरू शकत नाहीये. तो तिचा एक मोठा पॉइंट आहे स्वाभिमानाचा. आणि कमवती स्त्री असेल तर तिला नवऱ्याकडे पण हात पसरावा लागत गरज नाहीये. प्लस ती तिच्या मुलांसाठी ज्या काही शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, घरातील बाकीच्या गोष्टी ती तिच्या मनासारखं जगू शकते. ती बाहेरही मनासारखं जाऊ शकते. तिचे स्वतःचे जे छंद आहेत तेही ते जोपासू शकते जर ती कमवती असेल तर. हो, नाही तर कधी कधी असं होतं की ती कमवणारी नाहीये तर जे घरात सांगितलं जातं प्रत्येक गोष्ट विचारावी लागते. मला द्या ना, मी जाऊ का, मी हे करू का. पण ते जर कमवता असेल तर खूप इफेक्ट होतो त्याच्यावर. आपण हे म्हणतोय की इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, ती कमवते, पण मला असं विचारायचं की तिने ते खर्च कसं करायचं? कारण कमवणं ठीक आहे, पण खर्च करणं मला वाटतं की थोडं कठीण आहे. खर्च करणं म्हणजे कसं, तिचे पती जे आहेत ते समजा 20-25 हजार कमवत असतील आणि आतापर्यंत महिलांना बाहेर पाडायला, म्हणजे पुरुष काय करतो, पहिलं तर महिलेला बाहेरच जाऊ द्यायला तयार होत नाही. जर तुमच्या मुलांचं संगोपन चांगलं करायचं असेल आणि तुम्ही बायका आपल्या स्वतःच्या पत्नीवर विश्वास ठेवा. विश्वास ही पती पत्नीमध्ये खूप गरजेची गोष्ट आहे आणि तिच्यावर इतका विश्वास दाखवा का तू हे करू शकते. तर ती अगदी नॉर्मल जरी स्त्री असते त्या विश्वासाच्या बळावर ती जीव बाहेर पडू शकते आणि कितीही कठीण प्रसंग आला तर त्याच्यावर मात करू शकते, काहीही करू शकते. पण विश्वास ही फार काळाची म्हणजे गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 20-25 हजारामध्ये आज घरातील खर्च हा भागत नाहीये. आता मी बघितलं महिलांच्या दृष्टिकोनातून. मग महिलांनी तुमची जी आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे करायला पाहिजे. कारण आता थोडीशी मुलं मोठी झालेली, महागाई वाढलेली आहे आणि मग तुम्ही जर थोड्याशा कमावत्या झाल्या, 10-15 जरी हजार नॉर्मली सुरुवातीला झालं तुमचं हे, मग त्या खर्चात तर तुमचा घर खर्च वाचेल. म्हणजे ती महिला घर खर्च करू शकेल आणि थोडासा स्वतःच्याही आवडीनिवडी ती जोपासू शकेल आणि मग बाकीचं जे आहे मुलांचं एज्युकेशन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं याच्यामध्ये. म्हणजे एज्युकेशन जरी जास्त नसेल त्या महिलेचं तरी काही ना काही ती करू शकते. स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे मॅडम की ती असं काही नाही. बघा, कितीतरी अशा मी तुम्हाला महिला दाखवू शकते की कमी शिकलेले, कितीतरी असे दाखवू शकते की कमी शिकले पण त्यांच्यात बिझनेस माइंड, बिझनेस म्हणजे काम करायची, काहीही करा जे तुम्हाला आवडतं. आता महिलांनी बघा फॅशन डिझाईनचे कोर्सेस निघालेत. आता तर समाज यांनी याच्यातून रिक्षा पण खूप, रिक्षा चालवताय, बस कंडक्टर. आता आम्ही जवळजवळ 150 ते 200 महिलांना ट्रेनिंग दिलंय कमी पैशामध्ये. त्याच्यामध्ये मी अशा महिलांना बाहेर काढलं की ज्या नवरा फक्त 10-12 हजार कमवतो आणि ती महिला घरामध्ये त्या 12 हजारात ती भाड्याचं घर 4-5 हजार भाड्यात जातात, 7 हजारात तुम्ही सांगा कसं घर भागेल. मी अशा जवळजवळ 100-150 महिलांना घरोघरी जाऊन मी त्यांना समजावलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रिक्षा शिका. आता याच्या माध्यमातून आपल्याला कमी पैशामध्ये ट्रेनिंग मिळतंय तर तुम्ही त्याचा लाभ घ्या. मग ते ट्रेनिंग चांगले, अगदी अक्षरशः BAMS डॉक्टरच्या मिसेसने सुद्धा ट्रेनिंग घेतलंय माझ्याकडे, आमच्याकडे.
म्हणजे स्त्री कमवतं होणं, मग ती कोणतंही होणं, असं काही नाही की रिक्षाच तुम्ही शिकल्या पाहिजे. काही तुम्ही फॅशन डिझाईनचा कोर्स करा, तुम्ही घर बसल्याही घर काही करू बसल्याही करू शकता. शकता, प्लस तुम्ही बेबी सिटिंग चालू शकता. हो. म्हणजे जे घरचंही सांभाळून म्हणजे तुम्ही ज्यांना तुमचं बाहेर जाणं शक्य बाहेर नाहीये. जाणं शक्य नाही, किंवा तुम्ही फॅशन डिझाईनचे कोर्सेस जर झाले असेल तर तुम्हाला मी चांगलं बिझनेस पण देऊ शकते, अशा काही महिला आहेत. तर मग मी असं याच्या माध्यमातून कसं हे केलं की डॉक्टर, CA, प्रिन्सिपल, शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या महिला असा एक ग्रुप बनवला. आणि मग त्या महिला कोणाला काय हे असेल तर कोणाला डॉक्टरची हे असेल ट्रीटमेंट, मी माझी चिठ्ठी देते आणि त्यांना सांगते ह्या डॉक्टरकडे जा. मग त्यांना तिथं कमी पैशामध्ये ट्रीटमेंट अच्छा, म्हणजे होते तुमच्या ओळखीने. reference. मग आमच्याकडे एक वकील आहे, आमच्या शीतल मॅडम म्हणून, हम्म. तर त्यांच्याकडं मी हे पाठवते. कोणाला रूम नावावर करायची, कोणाला काही महिलांचे काही प्रॉब्लेम आहे त्या तर खूप कमी पैशात मग करून देतात. असं म्हणजे तर त्यांनाही काम महिला- मिळेल, यांचंही त्यांनाही काम कमी मिळेल. पैशात. असे एक टीमवर्क मी हम्म. याच्यामध्ये बनवलाय की जेणेकरून खूप मदत होते. आणि एक महिलेने ठरवलं तर एका महिलेला खूप पुढे घेऊन जाऊ शकते. जास्त खर्च म्हणजे मुलांचा बाहेरचा खाण्यावर होतो. महागाई वाढली, सगळ्या गोष्टी, सगळ्या डिशेस, ते जर आपण करकसरीने केलं, ते जर आपण घरामध्ये घरातच बनवण्याचा प्रयत्न केला आणि घरातच हे करण्याचा प्रयत्न केला तर खूप याच्यावरून आपलं पैसे वाचतील. आपले पैसे. जवळजवळ 80% महिला आहे ना पटकन स्वतःला काही घेणार नाही, आपल्या मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवण्यात त्या लगेच. प्रयत्नशील असतात. पण ती बचत ज्या वेळेस असं काही येतं ना, ती महिला जे करू शकते ते पुरुष नाही करू शकत. आणि अजून कशा रीतीने ते मॅनेज करू शकते, कारण की घराचं बजेट हे महिलेच्या हातातच असतं. हो. तर तिने ते ओव्हरऑल बजेट कसं मॅनेज केलं पाहिजे, हा तर ही एक गोष्ट झाली की बाहेर खाण्यापेक्षा घरात काहीतरी करून खा. नाहीतरी आपला महिलांचा स्वभाव कसा असतो, एखाद्या ठिकाणी आपण हो. सामान घ्यायला गेलो की ते आणि आवडलं की ते घ्यायचंच आहे. आवडलं की घ्यायचं, पण ती 4 वेळा विचार करते, 4 ठिकाणी जाते. अगदी तुम्ही शॉपिंगला गेला दुकानामध्ये तर ती 4 दुकानं फिरते. अरे इकडच्या दुकानात इकडं, इकडच्या दुकानात नाही, हे आपल्याला हा एक महिलांचा स्वभाव आहे. आणि हो. ती वाचवते तिथं पैसे आणि खूप त्याचा फरक पडतो बघा. म्हणजे कमी खर्चात या गोष्टी चांगली सांगायला गोष्ट. नाही पाहिजे, हो. पण ज्यावेळेस बाहेर ती शॉपिंग करून येते 1000ची, सांगते नवऱ्याला 1500, म्हणजे आणि 1200 500ला हा आणलेलं, म्हणजे जेवढी करकसन पर ती संसारालाच लावते ती ते पैसे. आणि असे काही क्षण घडलेले आहेत की मला स्वतःला की मी दिलेल्या पैशातून अशी बचत केली आणि ती चांगली रक्कम साचली. आणि ज्यावेळेस संकट आलं, अरे मी माझे पैसे काढून दिले, हे तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? अहो तुम्ही मला दिले होते ना, हे मी त्याच्यातून करकसर. मग पुरुषांनाही बरं वाटतं, पण त्यांना कधी कधी वाटतं की ते लपवून ठेवलेले पैसे आहेत. नाही लपून कसं, ही पण जीव महिला नाहीतरी सगळ्या आहे ना स्वतः जीव मारतात. म्हणजे आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पटकन प्रयत्न करत नाही, पण मुलांचं, नवऱ्याचं, ह्या सगळ्या गोष्टी ती पहिली पूर्ण करते. आणि बघा सगळ्या म्हणजे जवळजवळ 80% महिला आहे ना पटकन स्वतःला काही घेणार नाही, आपल्या मुलं आणि नवऱ्याला खुश ठेवण्यात त्या प्रयत्नशील असतात. पण ती बचत ज्या वेळेस असं काही येतं ना, ती महिला जे करू शकते ते पुरुष नाही करू शकत. ते तर आहे. पुरुष बघा बाहेर गेले ना, त्यांना जेवढे पैसे देईल ते कधी दुकानात पैसे कमी करत नाही, कारण त्यांना तिथं थोडंसं हे वाटतं की नाही बाबा आपलं, म्हणजे तसं स्त्री नाही, स्त्री फार काटकसरीने आपलं हे करत असते. आपण मगासपासून हे म्हणतोय की जर मी कमवते तर मी माझ्या गरजा सुद्धा नाही मारल्या पाहिजे, पण कधी कधी असं होतं की एक घराचं बजेट आपल्याला बनवावं लागतं आणि त्यावेळी काही गोष्टींना प्रायोरिटी द्यावी लागते, काही गोष्टी गरजेच्या असतात. तर मला जर ओव्हरऑल बजेट बनवायचंय, मॅनेज करायचंय, तर ते मी कसं केलं पाहिजे? समजा तुम्ही 25,000 कमावतात आणि मिस्टर 25,000 कमावतात, 50,000 रक्कम घरात येते, तर पहिली प्रायोरिटी तुमची आता जी मुलं आहेत त्या मुलांचं एज्युकेशनची फीस भरणं फार गरजेचं असतं. कारण ती एकदा फीस गेली की बाकीच्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत आपण त्या आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो. कारण शिक्षण ही खूप गरजेची गोष्ट आहे. तिथं पहिलं फीज त्या पालकांनी पहिली मुलांची भरून घ्यावी. नंतर जो घर खर्चाचा आहे, बाकीचा प्रश्न आहे, तो ज्या इम्पॉर्टंट गोष्टी, आपलं कसं महिलांचं कसं एकदम जास्त आणून ठेवायची सवय असते महिलांना पण घरात पण, तर मग थोडी करकसर करून ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आणा पहिल्या, ज्या गरजेच्या आहेत. नंतर जी मुलांची बाहेरची, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, बाहेरचं जे खाणं पिणं आहे ते थोडंसं कमी करून तिथेही खूप काही बजेटवर आपण वाचवू शकतो.
त्याच्यानंतर जे मुलांना आता बघा, यांनी बॅट आणली, त्यांनी हे घेतलंय, त्यांनी भारीतला मोबाईल घेतलाय, तर आपल्या मुलांना ही म्हणजे जी रिअल स्थिती आहे ती नक्की पालकांनी सांगण्याचा प्रयत्न हो. केला पाहिजे. मग मुलं हट्ट करतात, आपली परिस्थिती नाहीये, मग आपण तो मोबाईल घेतलाच पाहिजे का, हे मुलांना त्यांच्याकडे असतो, भले जुना झालेला असतो, पण मित्राने घेतलाय दुसऱ्यांचं ना, बघून मित्राने घेतलाय तो आता टॉपर, तर मुलांना हे समजून सांगितलं पाहिजे की बाबा आता आपण ह्या महिन्यात नाही घेऊ शकत, पण नक्की 4 महिन्यांनी येणाऱ्या परीक्षेत तू चांगले मार्क्स मिळव, तिथंही बजेटवर, कारण तेही वाद घरामध्ये होत असतात. हो. तर तिथेही आपण मॅनेज करू शकतो, ते स्त्री जास्त करू शकते. हे बजेट करता करता कधी कधी असंही होतं की पुढच्या महिन्यात मला काहीतरी प्रॉब्लेम्स येणार आहेत किंवा काहीतरी अशा गोष्टी जिथे खूप खर्च होणार आहे, मग यासाठी आधीपासून तिने काय करायला पाहिजे, त्या गोष्टीसाठी कसं प्रिपेअर राहायला पाहिजे? फॅमिली बजेटमध्ये मी तुम्हाला खरोखर सांगेल, पहिलं मेडिक्लेम तुमची होणं फार गरजेची, कारण मी असे अनुभव बघितलेत. कारण मेडिक्लेम जर काही आजारी पडलं कोणी आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतं, तर त्यावेळेस जी सिच्युएशन होते ही मी डोळ्यांनी बघितलेली. मेडिक्लेम होणं पहिलं गरजेचं आहे. तुमच्या कितीही म्हणजे तुमच्या इन्कमचा सोर्स पहिलं तुमचं वर्षाचं मेडिक्लेम काढणं फार गरजेचं आहे. समजा एखादा ॲडमिट झाला आणि तिथं त्याला 2-4 लाख रुपये खर्च आलं, तर 4 लाख तर तुम्ही वन टाइम भरू शकत नाही, पण ते जर तुम्ही प्रीमियम 10,000 रुपये भरून हे केलेलं असं, आज वर्षाचे 10,000 जाऊ द्या त्या फॅमिली मेडिक्लेमसाठी, ते चालेल, पण ते 4 लाख रुपये भरायला यांना किती जड जातं? कुठून आणणार? एकदम कुठून आणणार? मेडिक्लेम ही पहिली फार गरजेची फॅमिलीची त्या बजेटमध्ये. एज्युकेशन फार महत्वाचं आहे, आणि जो घराचा कमवता माणूस आहे त्याचंही इन्शुरन्स होणं फार गरजेचं आहे. अच्छा. आता मी आता एक स्वतः बघितलंय, एक यंग मुलगी, अगदी छोटे 2 मुलं, आणि तिचे मिस्टरांनी विमाच काढलेला नाही, आणि तिचे मिस्टर गणपतीत ऑफ झाले. तुम्हाला सांगते, त्या 2 मुलं, घर चांगलं, सगळ्या गोष्टी चांगल्या, आणि त्या सासूला आज पिकोफॉल करावा लागतोय. ह्या मुलीला फक्त 7 ते 8 हजारावर नोकरी करावी लागते. तुम्ही विचार करा, यंग मुलगी, आज तिला तिचं भविष्य घडवायची म्हणजे हे, आणि त्या अशा 25-26व्या वर्षी जेव्हा ती 2 मुलांची आई आहे, आणि मग त्यावेळेस ती जर तिचे मिस्टर गेलेत आणि तिच्या फॅमिलीचं पूर्ण हे गरजेचं आहे. म्हणून तुमच्या ज्या कमाईच्या जी फॅमिली बजेट मी तुम्हाला सांगितलं, पहिलं इन्शुरन्स, मेडिक्लेम हे पण होणं खूप गरजेचं आहे, कारण कधी काय आघात होईल सांगता येत नाही. जसं आपण 4 व्हीलर गाडी घेतो, 2 व्हीलर गाडी, त्याचा इन्शुरन्स जितका गरजेचा आहे तितका इन्शुरन्स तुमचा स्वतःचा असणं, जे मेन घरातले आहेत त्यांचा तर होणं फार गरजेचं आहे. कारण तो जो आघात झाला, विचार करा, आज तिची जर इन्शुरन्स असता तर त्या महिलेला आज इतकी करकसर करावी लागली नसती, आज तिची मला काहीतरी मिळालं म्हणजे मिळणारच, पण ते एक इन्शुरन्स फार होणं गरजेचं आहे. अजून काही आहे का? इन्शुरन्स झालं, मेडिक्लेम झालं, मुलांची फीज हे गरजेचं आहे. त्यानंतर बाकीचे जे आहेत सामान, जी महिला मार्केटमध्ये गेल्यानंतर तिकडं होलसेलमध्ये सामान आणलं, तर तिथं तिचा 1,001 रुपयाचा तरी करकसर होते. त्या 1000 तिचं महिन्याचं दुधाचं व्यवस्था भागते. हे स्त्रीने ठरवलं तर हे होऊ शकतं. हे सगळ्या गोष्टी अशा बारीक बारीक जरी छोट्या पॉइंट आहेत, पण ते त्या घर खर्चामध्ये खूप काही फरक जाणवतो. आणि महिन्याचं शेवटचं बजेट मग एवढी काही हे येत नाही, असं अडचण. म्हणजे जिथे शक्य तिथे पैसे वाचवा, मग चांगले असं वय, कारण की एकदा महिना संपायला आला की आपल्याकडे शेवटच्या आठवड्यात फार, शेवटच्या 2-3 दिवसात फार पैसे नाही. हा, तेच. पण तेच जर हे सुरुवातीला करकसर केली तर हे होतच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्ही इतक्या गोष्टी सांगितल्या, ज्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे, जे आपण नाही करत. कधी कधी असं होतं की खर्च करून जातो आपण, आणि मग एकदा महिना संपायला आला की खूप वांदे होतात त्या गोष्टींचे. तर खूप युजफुल होती ही इन्फॉर्मेशन तुमची, आणि तुम्ही इथे आलात आणि माझ्याशी गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणींनो, सुरेखा गव्हाणे मॅडम सोबत आज आपण खूप छान गप्पा मारल्यात. आजचा विषयच असा होता की मला वाटलंच नव्हतं की त्यावर चर्चा होऊ शकते, पण खरंच किती छोट्या गोष्टी असतात ना की ज्यामुळे आपण आपला खर्च वाचवू शकतो. मलाही असं वाटतं की तुम्ही तुमचं घर चालवताना, एक बजेट बनवताना ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळेच आजची गृहिणी ही एक स्मार्ट गृहिणी होऊ शकते. तर अशाच एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन गेस्टसोबत मी शिल्पा देसाई आपण पुन्हा भेटूया मधुर अंगणच्या पुढच्या भागात. पण हो, जरी हा छोटा खर्च तुम्ही वाचवत असाल तरी आपला कला जोपासा,
आपल्या छंदांना वाव द्या. पण आता कुठेही जाऊ नका. आता बघा आपले एक्सपर्ट्स आज आपल्याला काय दाखवतात. आजही आपण अशीच एक इको फ्रेंडली गोष्ट कशी घरच्या घरी तयार करायची हे शिकणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आपल्या आजच्या एक्सपर्ट रोहिणी गरुड. आपण आज हँडमेड पेपरच्या बॅग्स करणार आहोत आणि या इको फ्रेंडली आहेत. साहित्यात आपण घेणार आहोत हँडमेड पेपर, म्हणजे हँडमेड पेपर्स आपल्याला घ्यायला लागेल बिकॉज दॅट इज द बेस मटेरियल आपल्या बॅगसाठी. आणि त्याच्याबरोबर आपण हे डेकोरेशनचं घेतलेलं आहे. हे काही बटरफ्लाईज आहेत आणि हे फुलं आहेत आणि हे रिवेट आपण म्हणतो. तर बॅगचं जे हँडल राहील त्याला थोडंसं स्टडी करण्यासाठी आपण ह्या रिवेटचा उपयोग करतो. ओके. आणि हे बॅगला लावायसाठी आपलं वरचं हँडल आहे. आणि ग्लू, स्केल, पेन्सिल आणि ही रिवेट मशीन आहे, म्हणजे यांनी आपण होल्स करणार बॅगच्या हँडलसाठी आणि हे रिवेट पण त्यांनीच पंच करणार आपण. ओके. तर हे चला मग सुरू करूया. हो. ही आपण पूर्ण शीट वापरणार आहोत कारण आपण थोडी मोठी बॅग करतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठेच कट करायचं नाही आहे. बरोबर. तर आधी आपण इथे एक 4 सेंटीमीटरचा फोल्ड करून घेऊ पूर्ण. ठीक आहे. आता आपण याला असं फोल्ड करून घेऊ या लाईनवरनं. दोन्ही बाजूनी फोल्ड नाही, एकाच बाजूने करायची आहे कारण खाली आपलं बॉटम राहिलं आहे. हे आपण बॅगच्या हँडलसाठी करतोय ना. ओके. हे आपलं फोल्ड झालेलं आहे. आता आपण इथे ग्लू लावणार आहोत. आता आपला हा ग्लू लावून झालेला आहे आणि तो थोडा ड्राय पण झाला आहे. आता आपण याच्यावर हे स्टिक करणार आहोत. आपण याला असं फोल्ड करून घेऊया. ही जिथे आपण स्टिक केलं आहे ना त्याला. आता ही आपली वरची बाजू आहे कारण आपण इथे ऑलरेडी फोल्ड केलेली आहे. तर आता आपण खालच्या बाजूला येऊया. इथे आपण 12 सेंटीमीटर्सची परत एक फोल्ड करणार आहे. 12 सेंटीमीटर. हे आपण आता बेसच्या फोल्ड्स करतोय. आता आपण याला फोल्ड करून घेऊया. परत जिथे आपण मार्क केलेलं आहे त्याच्यावरनच. आता हे झालेलं आहे. आता याच्यानंतर या सगळ्यात इम्पॉर्टंट फोल्ड आहेत तुमच्या बॉटमसाठी. हे जे आहे ही क्रीज, ठीक आहे, तुम्हाला ही मध्ये घ्यायची आहे इथे. ओके. आणि मग याला प्रेस करायचं आहे. सिमिलरली इथे पण दोन बाजूने 2 त्रिकोण तयार करून घ्यायचे. हां बरोबर. त्याच्यानंतर परत तुम्हाला ही फोल्ड करायची आहे. हा फोल्ड कशासाठी आपण आता करणार? हा फोल्ड पण बॉटमसाठीच आहे. या सगळ्या बॉटमचेच फोल्ड आहेत. आता परत आपल्याला इथे फोल्ड करायची. अच्छा, एक फोल्ड रिव्हर्स करायची. हां, ही रिव्हर्स करायची आणि ही अशी एकावर एक फोल्ड येईल. हा तुमचा बेस रेडी झाला. हो. आता तुम्हाला हे स्टिक करायचं आहे. बरं.
हे वाळलेलं आहे ग्लू, तर आता आपण स्टिक करूया. तर सगळ्यात आधी आपण ही बाजू स्टिक करणार आहोत. थोडंसं आपल्याला प्रेस करायला लागेल ना. हां, कारण पेपर जरा जाड आहे ना. हां, म्हणून. आता आपल्या ज्या साईडच्या क्रीजेस आहेत त्या आपण करणार हां. आहे. तर हे जे आहे ना, हे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड इट लाईक. सेम या साईडला पण आपण करणार आहोत. या आपल्या फोल्ड्स झालेल्या आहेत. आता आपण या फोल्ड सगळे ओपन करणार आहोत. हा जो आपला बेस आहे, हां आधी आपण तो ओपन करूया. हां आणि या ज्या आपल्या फोल्ड्स आहेत ना इथे, हां हां तशी आता ही फोल्ड आहे, हां हां तर याला परत क्रीज करायचं. हां सिमिलरली इथलं पण. आता ही जी आपण वरची फोल्ड केलेली होती, हां तुला फक्त आत केलं. हां, तर ते आपल्याला आता आतमध्ये त्याला टाकायचं आहे. ओके. तर ही ऑलरेडी फोल्ड असल्यामुळे जास्ती त्रास आपल्याला होणार नाही. आता ह्या सगळे आपले फोल्ड झालेले आहेत, तर आता आपण त्याला होल्स करणार आहोत. ओके. तर आपण एक हे रिवेट घेतोय. हे झालंय पंच. हो हो बर. माझं फिक्स झालं ते आता. हां, आता हे आपले रिबेट्स लावून झाले आहेत. तर अंदाजे आपल्याला किती मोठा हँडल हवा आहे हां त्याच्या अकॉर्डिंग, आणि थोडीशी स्पेस तुम्हाला सोडायला लागेल बिकॉज ते नॉट्स येतील आहे, बरोबर. तर ते आतमध्ये जाईल आहे. तर तेवढं कन्सिडर करून तुम्ही कट करू शकता. ठीक आहे. अजून कट करायला लागेल म्हणजे दोन्ही सेम होते. सेम. आता याला आपण जेव्हा हे रिबेटमधनं टाकायचं हां आणि असं काढून याला फक्त नॉट बांधायचे आहेत. दोन किंवा 3, म्हणजे जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल ते. हे आपले दोन्ही हँडल्स तयार झालेले आहेत. तर ही आपली बॅग आता रेडी झालेली आहे.